या पूर्वीच्या तासाला आपण ब्रिटिश साहचर्यवाद किंवा साहचर्यवादामध्ये ब्रिटिश अनुभववादी तत्वज्ञानांचा काय योगदान होतं आणि त्यामध्ये प्रामुख्याने मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये थॉमस हॉब्स, जॉन लॉक, बर्कली, डेव्हिड ह्यूम यासारख्या तज्ज्ञ व्यक्तींनी जे योगदान दिलं होतं त्या संदर्भात आपण चर्चा केली होती. आजच्या तासाला आपण साहचर्यवादाशी संबंधित मुख्यत्वे करून मानसशास्त्रामधला जो समकालीन अनुभववाद आहे त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत. आपण जेव्हा बघत होतो की साहचर्यवादाला आणि अनुभववादाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा प्रामुख्याने मानसशास्त्र हे काहीसं, कारण अनुभववादाचा भर हा व्यक्तीला प्रत्यक्षात येणाऱ्या अनुभवांशी संबंधित आणि त्याच्याच बरोबरीनं इंट्रॉस्पेक्शन सारखी जी पद्धती जी मांडली गेली, आत्मनिवेदन, याच्या संदर्भामध्ये यापूर्वी आपण चर्चा केलेलीच आहे. त्यामुळे जेव्हा या अनुभववादाला सुरुवात झाली त्यामध्ये प्रामुख्याने फिलॉसॉफी म्हणजेच तत्वज्ञान हे पूर्वीच्या ज्ञानाशी संबंधित जे होतं ते तत्वज्ञानाची जी शाखा आहे ती काहीशी दूर गेली असं दिसून येतं. आणि त्याच्यामध्ये ब्रिटिश साहचर्यवाद आणि अनुभववाद यांचं एक परंपरा आपल्याला तिथे प्रायोगिक शास्त्र म्हणून मानसशास्त्राचा विकास होताना दिसून येऊ लागला. हे जे नवीन विकसित होणारं असं शास्त्र ते म्हणजे प्रायोगिक मानसशास्त्र. आणि म्हणून साहचर्यवादामधून आपल्याला प्रामुख्याने जे स्पष्टीकरण मिळाली त्या स्पष्टीकरणांमध्ये जो साहचर्यवाद आहे तो अत्यंत सुस्पष्ट आणि आपण ज्याला म्हणू रिफाइंड अशा स्वरूपामध्ये दिसून आला. त्यामध्ये प्रामुख्याने उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांचा विचार केला गेला आणि परिणामतः प्रायोगिकीकरण जे आहे त्याची अधिक प्रगती ही आपल्याला तिथे दिसू लागली. जेव्हा आपण मानसशास्त्राचा एक नवीन शास्त्र म्हणून विचार करत आहोत तेव्हा तिथे आपल्याला या अनुभववादाचा प्रभाव हा दिसून येऊ लागला आणि त्यामुळे अनुभववाद हाच मुळात मानसशास्त्राचा अभ्यास विषय बनू लागला. साधारणपणे 19व्या शतकाच्या मध्यावर्ती एक नैसर्गिक शास्त्र जे मानवी स्वभावाचा अभ्यास करणार आहे अशा नैसर्गिक शास्त्राशी संबंधित सैद्धांतिक अशी कारणमीमांसा देण्याचा तत्वज्ञ आणि मानसशास्त्रामध्ये प्रयत्न होऊ लागला. जेव्हा आपण साहचर्यवाद आणि अध्ययनाच्या संदर्भातले सिद्धांत याचा विचार करतो तेव्हा प्रामुख्याने आपल्याला तिथे हर्मन एबिंगहॉस, इव्हान पाव्लो आणि एडविन थॉर्नडाईक यासारखे साहचर्यवादाला महत्वाचं योगदान देणारे असे अध्ययनाचे सैद्धांतिक किंवा अध्ययनाचे अभ्यास या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी दिसून येतात किंवा या अभ्यासकांचं योगदान हे महत्वाचं आहे असं दिसून येतं. हर्मन एबिंगहॉस यांनी पूर्वीपासून प्रस्थापित असणारा हा जो साहचर्यवाद आहे त्या साहचर्यवादामध्ये एक ड्रास्टिक असा शिफ्ट किंवा एक बदल नोंदविला. आणि हा बदल घडून येण्यापूर्वी साहचर्य जे आहे ते प्रस्थापित होत असताना त्या साहचर्याबाबत आपण जे पूर्वी अभ्यासलेलं आहे किंवा ज्याचं आपण पूर्वी अध्ययन केलेलं आहे, ज्याची असोसिएशन्स, जे साहचर्य ऑलरेडी निर्माण झालेलं आहे, म्हणजेच आपण कुठेतरी मागे जात असतो आणि ज्याच्या मदतीने आपण माहिती किंवा माहितीच्या संदर्भामध्ये अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे एबिंगहॉसच्या कामाच्या आधी एक
अत्यंत नेहमीचीच पद्धत जी साहचर्यवादामध्ये अध्ययनाच्या संदर्भात वापरली जात होती, आणि ती म्हणजे आपण आधीच ज्याचं अध्ययन केलेलं आहे किंवा आपण आधीच जी साहचर्य मानसिक पातळीवर प्रस्थापित केलेली आहेत त्याचा अभ्यास तिथे दिसून येत होता. आणि प्रामुख्याने ब्रिटिश अनुभववादाचे अभ्यासक त्यांनी या प्रकारचा व्यक्तिनिष्ठ असा अभ्यास करण्यावर अधिक भर दिला होता. आणि जेव्हा आपण पूर्वी प्रस्थापित झालेली साहचर्य जे आहेत त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो की ज्याच्या मदतीने नवीन साहचर्य कशी निर्माण करता येतील, नवीन साहचर्य कशी प्रस्थापित करता येतील याचा अभ्यास होत होता. आता मात्र एबिंगहॉस हे थोडे दुसऱ्या दिशेने जात होते. त्यांची दिशा ही वेगळी होती. जेव्हा आपण साहचर्यवादाचा किंवा साहचर्याचा अभ्यास करत आहोत तेव्हा त्यांनी अशी काही परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला की ज्या परिस्थितीमध्ये आपण पूर्वी अध्ययन केलेली जी साहचर्य आहेत त्या साहचर्यावर आपल्याला विशिष्ट परिस्थितीमध्ये नियंत्रण ठेवता येऊ शकेल. आणि म्हणून मग आता इथे अध्ययन हे अधिक शास्त्रीय बनू लागलं. पहा, यापूर्वी आपण जे आधी अध्ययन केलेलं आहे, आपण जे स्मृतीमध्ये यापूर्वी साठवलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये साहचर्यवाद बोलत होता. आता इथे मात्र नियंत्रित परिस्थितीमध्ये जी नव्यानं साहचर्य प्रस्थापित होणार आहेत, जी नव्यानं असोसिएशन्स फॉर्म होणार आहेत त्याचा वापर करून अध्ययनाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास होऊ लागला. आणि त्यामुळे एबिंगहॉस यांचं जे केंद्र होतं किंवा एबिंगहॉस यांचा जो महत्वाचा अभ्यास विषय होता तो यापूर्वीच्या साहचर्यवादापेक्षा काहीसा वेगळा होता. आणि त्यामुळे सुरुवातीचा जरी त्यांचा अभ्यास हा काही सुरुवातीने यापूर्वी निर्माण झालेल्या साहचर्यांशी संबंधित होता, मात्र त्यांना असं लक्षात आलं की ज्या परिस्थितीमध्ये ही साहचर्याची शृंखला म्हणजेच चेन ऑफ असोसिएशन्स, चेन ऑफ आयडियाज ही निर्माण होत होती आणि ती शृंखला ज्या विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्माण होत आहे ती परिस्थिती आपल्याला नियंत्रणाखाली ठेवता आली पाहिजे. आणि असं जेव्हा घडेल तेव्हा अध्ययनाचा अधिक वस्तुनिष्ठपणे अभ्यास करता येऊ शकतो. हे जे हर्मन एबिंगहॉस आहेत यांनी मानसशास्त्रामध्ये वुंडच्या कामाला काहीच चुकीचंही ठरवलं. वुंड यांनी असं म्हटलं होतं की व्यक्तीच्या ज्या उच्चस्तरीय मानसिक प्रक्रिया आहेत त्या उच्चस्तरीय मानसिक प्रक्रियांचा प्रायोगिकीकरणाच्या माध्यमातून प्रयोग करून आपल्याला अभ्यास करता येणं शक्य नाही. मात्र एबिंगहॉस हे असे एकटे होते की ज्यांनी प्रायोगिकीकरणाच्या माध्यमातून उच्चस्तरीय मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला. आणि त्यामुळे एबिंगहॉस हे सर्वप्रथम अध्ययन आणि स्मृतीचा प्रयोग करणारे असे पहिले मानसशास्त्रज्ञ ठरले. त्यांनी त्यांच्या अभ्यासामधून, त्यांनी त्यांच्या प्रयोगांमधून हे दाखवून दिलं की वुंड हे कसे चुकीचे होते. पण त्याच पद्धतीने त्यांनी ही जी साहचर्यवादाची जी संकल्पना होती ती संकल्पना देखील, त्याचा अभ्यास करण्याची पद्धती देखील ही त्यांनी बदलून टाकली. एबिंगहॉस यांनी मानसशास्त्रामध्ये काही विशिष्ट सिद्धांत मांडले नाहीत, मात्र एक अशी फॉर्मल, अशी प्रत्यक्षात अशी एक रचना निर्माण केली किंवा एक वैचारिक अशा पद्धतीचा एक स्कूल ऑफ थॉट म्हणूयात अशा पद्धतीने निर्माण केली.
त्यांना फारसा विशिष्ट सिद्धांत निर्माण करण्यामध्ये तितकीशी अभिरुची सुद्धा नव्हती असंही म्हणता येईल. मात्र त्यांनी अध्ययन आणि स्मृती आणि त्याच्याच बरोबरीनं प्रायोगिक मानसशास्त्र याच्या बाबतीमध्ये मात्र अत्यंत महत्वाचं, अत्यंत आवश्यक असं योगदान दिलं. आणि त्यामुळे अध्ययनाचं क्षेत्र किंवा ज्या पद्धतीने अध्ययनाचं मापन केलं जात होतं ते अधिक वस्तुनिष्ठपणे, त्याच्याच बरोबरीनं मापनीय आणि प्रायोगिकीकरण पद्धतीच्या माध्यमातून करता येऊ लागलं होतं. 20व्या शतकामधला एबिंगहॉसचं आणि मानसशास्त्रामधलं हे जे योगदान आहे ते अत्यंत महत्वाचं असं योगदान म्हणता येईल. एबिंगहॉस यांची त्या काळची दूरदृष्टी पाहता आपल्याला असं लक्षात येईल की हा जो साहचर्यवाद आहे त्याला प्रामुख्याने एक शास्त्रीय शोधनाचा एक आधार मिळाला. आणि म्हणून एबिंगहॉस यांनी अनेक प्रकारचे त्या संदर्भात निष्कर्ष काढले आणि अध्ययन, स्मृती याबाबत एबिंगहॉसने जे केलेलं संशोधन आहे ते आजही, म्हणजेच जवळजवळ शतकानंतरही आजही त्याला मान्यता आहे आणि ते अधिक वस्तुनिष्ठ आहे असं म्हणता येईल. त्यांनी असंही इथे सूचित केलं की आपण ऐतिहासिक पातळीपासून जेव्हा जेव्हा एबिंगहॉसच्या कार्याचा उल्लेख पाहतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की एबिंगहॉस यांना अत्यंत यशस्वी आणि प्रभावी व्यक्ती म्हणून, अगदी विल्यम वुंड यांच्याही पेक्षा अधिक यशस्वी आणि प्रभावी व्यक्ती म्हणून एबिंगहॉस यांच्याकडे बघितलं जातं. जेव्हा आपण अध्ययनाचा विचार करतो तेव्हा एबिंगहॉस यांनी अध्ययनासाठी एक नवीन तंत्र साहचर्याच्या संदर्भामध्ये शोधून काढलं. आणि ते शोधून काढत असताना त्यांनी प्रामुख्याने साहचर्य निर्माण होत असताना एक महत्वाची अट घातली, पुनरावहन करत असताना एक महत्वाची अट घातली आणि ती म्हणजे साहचर्याची वारंवारिता. किती प्रमाणामध्ये ती विशिष्ट कृती पुन्हा पुन्हा केली जात आहे ती म्हणजे साहचर्याची वारंवारिता. यासाठी एक महत्वाचा घटक जो अध्ययनासाठी समाविष्ट करण्यात आला आणि तो म्हणजे अध्ययन साहित्याची काठिण्यता पातळी, डिफिकल्टी लेवल. ही जी अध्ययन साहित्याची काठिण्यता पातळी आहे ती आपल्याला वारंवारितेद्वारे मोजता येऊ शकते असं एबिंगहॉस यांनी मत मांडलं. आणि म्हणून एबिंगहॉस यांनी त्यासाठी अध्ययनाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून एबिंगहॉस यांनी नॉनसेन्स सिलॅबस, ज्याला सद्यस्थितीमध्ये म्हटलं जातं, किंवा निरर्थक ध्वनिबंध, निरर्थक अक्षर समूह अशा अक्षर समूहांचा सर्वप्रथम एबिंगहॉस यांनी शोध लावला. जेव्हा आपल्याला एखादं साहित्य, एखादं अध्ययन साहित्य हे पुन्हा पुन्हा आपण त्याचं सराव करतो तेव्हा त्या अध्ययन साहित्याची अचूकपणे जर पुनरावृत्ती व्हायची असेल तर ती किती वेळा पुनरावृत्ती करावी लागू शकते याच्यासाठी म्हणून त्यांनी हे निरर्थक ध्वनिबंध किंवा या नॉनसेन्स सिलॅबलचा शोध लावला. आणि परिणामतः एक प्रकारची नॉनसेन्स सिलॅबस किंवा निरर्थक ध्वनिबंधाच्या शोधामुळे एक प्रकारची अध्ययनाच्या अभ्यासामध्ये क्रांती झाली असं म्हणता येईल. वुंडचे शिष्य टिचनर हे आपल्याला माहीतच आहेत आणि रचनावादाचे संस्थापक. त्यांनी ही जी निरर्थक ध्वनिबंधाचा जो शोध लागलेला आहे आणि त्याचा वापर करून या क्षेत्राला जे योगदान मिळालेलं आहे ते पहिलं आणि अत्यंत महत्वाचं योगदान आहे अरिस्टॉटलच्या काळापासून असंही म्हटलेलं आहे.
त्यामुळे एबिंगहॉसने हे तयार केलेले नॉनसेन्स सिलॅबल्स जे आजही अध्ययनाच्या प्रयोगांमध्ये, अध्ययन संदर्भात प्रयोगांमध्ये वापरले जातात. अध्ययनाचा अभ्यास करत असताना एबिंगहॉस यांना असं लक्षात आलं की आपण जे दैनंदिन जीवनातले शब्द वापरत असतो ते शब्द वापरण्यासाठी काहीतरी पर्याय शोधण्याची आवश्यकता आहे. याच्या मागचं कारण काय? तर आपण जेव्हा एखादं काव्य हे अध्ययनासाठी देतो किंवा एखादं गोष्ट अध्ययनासाठी देत असतो, असं सगळं जे साहित्य आहे हे अर्थपूर्ण आहे. आणि जे अर्थपूर्ण साहित्य आहे ते याला विशिष्ट प्रकारचं साहचर्य किंवा अर्थ हा निश्चितपणे संलग्न असतो किंवा असोसिएशन्स ही त्याच्याबरोबर जोडलेली असतात. परिणामतः प्रत्येक व्यक्तीनुरूप ही असोसिएशन्स, ही साहचर्य आणि ज्या व्यक्तीला ज्या भाषेचं ज्ञान आहे त्यानुसार ही साहचर्य निर्माण केलेली असतात. मग काय होतं? या साहचर्यांमुळे आपलं अध्ययन जे आहे ते जलद व्हायला मदत होते. आणि म्हणूनच असं काही साहित्य आवश्यक आहे जे साहित्य प्रयोगाच्या परिस्थितीमध्ये उपस्थित केल्यानंतर आपल्याला, जेव्हा आपण अर्थपूर्ण साहित्य देतो तेव्हा आपल्याला प्रायोगिकीकरणामध्ये नियंत्रण प्रस्थापित करता येत नाही. मात्र असं नियंत्रण प्रस्थापित करत असताना किंवा असं नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी आपण जे साहित्य देणार आहोत त्या साहित्यामध्ये सातत्य असणं, ते साहित्य सारखंच असणं, परस्परांशी कुठल्याही पद्धतीने साहचरित नसणारं, इतकंच काय तर ते अध्ययन साहित्य सर्व पद्धतीमध्ये किंवा संपूर्ण प्रयोगामध्ये एकजिन्सी असलं पाहिजे. आणि नुसतं एकजिन्सीच नाही तर त्या प्रयुक्ताला, त्या प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला ते अपरिचित सुद्धा असलं पाहिजे. आणि त्यामुळे जे अर्थपूर्ण साहित्य आहे त्याच्या बाबतीमध्ये मात्र हे अशा पद्धतीने आपल्याला करता येत नाही. म्हणून मग एबिंगहॉस यांनी या निरर्थक ध्वनिबंधांचा शोध लावला. निरर्थक ध्वनिबंध म्हणजे काय? तर ध्वनिबंधांमध्ये दोन व्यंजन आणि त्या दोन व्यंजनांच्या मध्ये एक स्वर असा निरर्थक ध्वनिबंध ही त्यांनी तयार केली. उदाहरणार्थ, आपण जेव्हा स्वर म्हणतो तेव्हा इंग्रजी भाषेमधले AEIOU हे स्वर आणि या स्वराच्या दोन्ही बाजूंना व्यंजन म्हणजे या स्वरांच्या व्यतिरिक्त असणारी इंग्रजी अल्फाबेट. आता अगदी सहज जाता जाता मी जर बॅट हा शब्द उच्चारला तरी सुद्धा या बॅट मध्ये बी आणि टी ही व्यंजन आहेत आणि त्याच्यामधला ए हा मात्र स्वर आहे. अशा स्वरूपातलं प्रयोगाच्या सर्व परिस्थितीमध्ये सारखीच असणारी, म्हणजे असंही नाहीये की एखादा ध्वनिबंध 5 अक्षरी, एखादा ध्वनिबंध 2 अक्षरी, अशा पद्धतीने नाही. तर एबिंगहॉस यांनी अंदाजे 2300 अशा स्वरूपातले ध्वनिबंध तयार केले. उदाहरणार्थ, जरी BAT बॅट असला तरी सुद्धा त्याला विशिष्ट साहचर्य मूल्य आहे, कारण तो दैनंदिन जीवनामध्ये वापरला जाणारा अशा पद्धतीचा परिचित असा शब्द आहे. आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारची साहचर्य मूल्य असणारी, दैनंदिन जीवनातल्या शब्दांशी साहचरित असणारे असे काही ध्वनिबंध त्यांनी तयार केले. त्या ध्वनिबंधांमध्ये जेव्हा आपण 0% साहचर्य मूल्य म्हणतो, उदाहरणार्थ BOK, LEF अशा स्वरूपातले जे ध्वनिबंध आहेत की ज्यांना शब्दकोशामध्ये कोणताही अर्थ नाही, असा 3 अक्षरी अक्षरसमूह किंवा 3 अक्षरी ध्वनिबंध
ज्याला शब्दकोशामध्ये कोणताही अर्थ नाही त्याला निरर्थक ध्वनिबंध किंवा निरर्थक अक्षरसमूह किंवा नॉनसेन्स सिलॅबल असं म्हटलेलं आहे. अशा स्वरूपातल्या 2300 निरर्थक ध्वनिबंधांचा त्यांनी शोध लावला आणि त्या शोधावर आधारितच विविध निरर्थक ध्वनिबंधांचा वापर करून त्यांनी अत्यंत यादृच्छिक रीतीने अध्ययनाच्या परिस्थितीमध्ये किंवा या स्वरूपातलं अध्ययन साहित्य उद्दीपक म्हणून प्रयुक्तांना सादर केलं. या माध्यमातून जी अध्ययन साहित्याची परिचितता किंवा अध्ययन साहित्य किती कठीण असू शकतं या संदर्भातलं जो साहचर्यवादाचा पूर्वीचा मुद्दा होता तो आता नाहीसा केला गेला. परिणामतः अत्यंत वस्तुनिष्ठपणे अध्ययन या संकल्पनेचा मानसशास्त्रामध्ये अभ्यास होऊ लागला आणि त्याच्याच बरोबरीनं त्यांचा प्रायोगिकीकरणाच्या संदर्भातील देखील आपल्याला महत्वपूर्णरित्या त्याचा वापर करता येऊ लागला. हर्मन एबिंगहॉस यांनी त्यापुढे जाऊन स्मृतीच्या संदर्भात सुद्धा अभ्यास केले आणि हे अभ्यास करत असताना धारणेमध्ये माहिती कशी साठवली जाते त्याच्याच बरोबरीनं विस्मरण कसं होतं म्हणजेच आपल्या धारणेमधून माहिती कशी गमावली जाते याचा देखील अभ्यास किंवा याचं देखील महत्वाचं योगदान हे एबिंगहॉस यांनी दिला आणि म्हणून एबिंगहॉस यांचा विस्मरण वक्र किंवा फॉरगेटिंग कर्व हा देखील तितकाच प्रचलित आहे. आणि या फॉरगेटिंग कर्वचा किंवा या विस्मरण वक्राचा अभ्यास करत असताना देखील किंवा अध्ययन साहित्याचं विस्मरण केव्हा होतं याचा अभ्यास करताना देखील एबिंगहॉस यांनी या निरर्थक ध्वनिबंधांचाच वापर केला. कारण परिचित साहित्य आणि त्याचं होणारं विस्मरण हे व्यक्तिनिरूप बदलू शकतं. कोणतं उद्दीपक कोणत्या व्यक्तीला अर्थपूर्ण वाटेल हे त्या साहित्याच्या विशिष्ट रचनेनुसार ठरत असतं. परिणामतः निरर्थक ध्वनिबंधांच्या वापरामधून महत्वपूर्णरित्या प्रायोगिक परिस्थितीमध्ये नियंत्रण प्रस्थापित करणं शक्य झालं आणि मानसशास्त्र हे एक शास्त्र म्हणून विशेषतः याचा अभ्यास होऊ लागला. साहचर्यवादामध्ये एबिंगहॉस यांच्या कामाबरोबरच थोर रशियन शरीरशास्त्रज्ञ इव्हान पॅव्लोव यांचं संशोधन किंवा यांचं योगदान देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यांनी देखील महत्वाची जी जबाबदारी या ठिकाणी इव्हान पॅव्लोव रशियन शरीरशास्त्रज्ञ यांनी पेली ती म्हणजे साहचर्यवादाचा अभ्यास उद्दीपक प्रतिक्रिया अशा स्वरूपातल्या बंधांच्या स्वरूपामध्ये अभ्यासाला सुरुवात केली. त्यांचं महत्वाचं संशोधन हे अभिसंधित प्रतिक्षेपाशी संबंधित होतं आणि त्यामुळे मानसशास्त्र हे अधिक वस्तुनिष्ठ बनलं. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्यामध्ये जन्मजात काही प्रतिक्षेप किंवा काही रिफ्लेक्सेस हे अस्तित्वात असतात. जसं की अगदी चोखण्याचा प्रतिक्षेप असेल, डोळ्यामध्ये एखादं बाहेरून काहीतरी एखादं ऑब्जेक्ट डोळ्यामध्ये गेलं तर आपण डोळे मिचकावण्याची प्रतिक्रिया देतो आणि यालाच आपण प्रतिक्षेप किंवा प्रतिक्षिप्त क्रिया रिफ्लेक्सेस असं म्हणतो. त्याच संदर्भातील महत्वाचं संशोधन अभिसंधित रिफ्लेक्सेस किंवा अभिसंधित प्रतिक्षेप या संदर्भातलं पॅव्लोवने केलेलं जे संशोधन आहे त्या संशोधनामध्ये मानसशास्त्रात अधिक वस्तुनिष्ठता आली. पॅव्लोवचं हे जे अध्ययनाच्या संदर्भातलं काम आहे त्या कामामुळे साहचर्यवाद पारंपरिक म्हणजे साहचर्यवादामध्ये जिथे व्यक्तिनिष्ठतेला अधिक महत्व दिलं गेलं होतं तिथून हा साहचर्यवादाचा प्रवास हा वस्तुनिष्ठतेकडे आणि त्याच्याच बरोबरीनं
अशा काही शरीरशास्त्रीय घटना ज्या मापनीय आहेत त्यांच्याकडे पुढे प्रवास वळाला. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रंथीरसांची निर्मिती, स्नायवी हालचाल यासारख्या मापनीय घटकांना महत्व येऊ लागलं. हे जे पॅव्लॉव यांचं संशोधन आहे, या पॅव्लॉवच्या संशोधनावर किंवा पॅव्लॉवच्या संशोधनाच्या प्रभावामुळे मानसशास्त्र ही शाखा वस्तुनिष्ठतेकडे, निरीक्षणीय, वस्तुनिष्ठ अशा स्वरूपातल्या अभ्यासांकडे अधिक वळाली. त्यांनी देखील ही जी यांत्रिकी परंपरा होती ती सुरूच ठेवली. मात्र जेव्हापासून म्हणजे वुंटने जेव्हापासून पहिली प्रायोगिक मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली, ती परंपरा यांत्रिकीकरणाशी संबंधित असणारी ती पुढे सुरूच ठेवली. मात्र पॅव्लो यांचा असा विश्वास होता की प्रत्येक प्राणी मात्र म्हणजे या प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये प्रयोगशाळेमध्ये अभ्यासासाठी असलेल्या कुत्र्यांपासून ते सर्व मानवांपर्यंत प्रत्येक प्राणी हा एक प्रकारचा यंत्र आहे, एक प्रकारचं मशीन आहे. आणि त्यामुळे परंतु या इतर प्राण्यांच्या तुलनेने पॅव्लॉव म्हणतात मनुष्य प्राणी हे मात्र काहीसं गुंतागुंतीचं, काहीसं क्लिष्ट अशा स्वरूपातलं मशीन आहे. आणि कारण काय आहे याच्या मागचं? तर हे मशीन काहीसं आज्ञा पाळणारं अशा स्वरूपातलं आहे आणि त्याच्याच बरोबरीनं इतरांच्या मतांना किंवा ज्या पद्धतीने इतर व्यक्ती विचार करू शकते त्याच पद्धतीने इतरांच्या मतांना मान्यता देणारं असं एक हे यंत्र आहे. आणि त्यामुळे पॅव्लॉव म्हणतात की हे यंत्र म्हणजे काहीसं गुंतागुंतीचं असं यंत्र आहे. आणि त्यामुळे मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये अधिक वस्तुनिष्ठता आणण्याच्या दृष्टीने प्रत्यक्षामध्ये प्रायोगिकीकरण आणि प्रत्यक्षामध्ये कार्यवादाचा समावेश पॅव्लॉव यांनी केला. पॅव्लॉव असं म्हणतात आणि त्यामुळे पॅव्लॉवने जो शोध लावला, विशेषतः अभिजात अभिसंधानावरचं पॅव्लॉवचं जे काम आहे ते मानसशास्त्राच्या अनेक क्षेत्रांमध्ये वापरलं जातं. त्यामध्ये प्रामुख्याने वर्तनोपचार, त्याच्याच बरोबरीनं ज्याला बिहेवियर थेरपी म्हणतात, त्याच्याच बरोबरीनं सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन म्हणजेच पद्धतशीर असंवेदन, विशेषतः ज्या व्यक्तींना भयगंड आहे, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये फोबिया म्हणतात, अशा व्यक्तींसाठी उपचार म्हणून या तंत्राचा वापर केला जातो. त्याचबरोबरीनं ज्या विशिष्ट प्रकारचे वर्तनोपचार विकसित केलेले आहेत त्या वर्तनोपचारांमध्ये पॅव्लॉवने मांडलेल्या तत्वांचा वापर केला जातो. आणि आपल्याला असं लक्षात येईल की पुढे जाऊन जोसेफ वोल्पे यांचं काम हे देखील या पॅव्लॉवच्या संशोधनावरच आहे, पॅव्लॉवने केलेल्या अभिजात अभिसंधानाच्या संशोधनावरच आहे. आणि त्यामुळे पॅव्लॉवने मांडलेली जी तत्व आहेत ती विविध क्षेत्रांमध्ये, विविध अभ्यास क्षेत्रामध्ये वापरता येऊ शकतात. पॅव्लॉवचं मुख्य स्थान किंवा एकूणच ऐतिहासिक पातळीवर पाहता पॅव्लॉवने जी संकल्पना मांडली ती म्हणजे अभिसंधित प्रतिक्षेप किंवा ज्याला कंडिशन्ड रिस्पॉन्स असं म्हटलेलं आहे. आता हे जे अभिसंधित प्रतिक्षेप आहेत, हे अभिसंधित प्रतिक्षेप याला एक अपघाताने लागलेला शोध असंही म्हटलं जातं. इट वॉज अन ऍक्सिडेंटल डिस्कव्हरी. आता शरीरशास्त्रज्ञच होते आणि त्यामुळे ते प्राण्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असायचे. असाच एक कुत्र्याच्या पचन यंत्रणेशी संबंधित पॅव्लॉव यांचा, प्रचन ग्रंथींशी संबंधित असा पॅव्लॉव यांचा प्रयोग सुरू होता. आणि हा प्रयोग करत असताना एक वस्तुनिष्ठ अभ्यास करणं या दृष्टिकोनातून
त्यांनी या कुत्र्याच्या लाळ ग्रंथी ज्या आहेत त्या लाळ ग्रंथींमधून निर्माण होणाऱ्या लाळेचं कलेक्शन किंवा ती लाळ गोळा करता यावी अशा स्वरूपामध्ये एक सर्जिकल प्रोसिजर, एक शस्त्रक्रिया करून त्या लाळ ग्रंथीतून मिळणाऱ्या लाळेचं मापन करता यावं अशा स्वरूपामधली एक नलिका तिथे जोडलेली होती. आणि ती प्रयोगशाळेमध्ये प्रत्यक्षात ही गोळा होणारी त्या परीक्षा नळीमधली लाळ त्याचं मापन देखील करता येत होतं, त्याच्या नोंदी देखील ठेवता येत होता. जेव्हा हे काम सुरू होतं तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की जेव्हा जेव्हा कुत्र्यासमोर अन्नाची थाळी ठेवली जात होती, त्याला जेव्हा अन्न दिलं जात होतं, अन्न तोंडामध्ये घेतल्यानंतर कोणत्याही पद्धतीने नियंत्रण प्रस्थापित करावं लागत नव्हतं. आपोआपच कुत्र्याच्या लाळ ग्रंथीमधून त्या नलिकेमध्ये लाळ ही जमा होत होती. इथे आपल्याला एक महत्वाचा घटक लक्षात घेणं आवश्यक आहे. जेव्हा आपण प्रतिक्षेप किंवा प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हणतो तेव्हा या प्रतिक्षेपांवर आपलं स्वतःचं कोणतंही नियंत्रण असत नाही. ती अनैच्छिक, इनव्हॉलंटरी अशी प्रतिक्रिया असते. आणि त्यामुळे इथे जेव्हा कुत्रा अन्न घेत असे तेव्हा त्या कुत्र्याच्या लाळग्रंथींमधून अत्यंत अनैच्छिकरित्या आपोआपच लालोत्पादन होत असे किंवा लाळेची निर्मिती होत असे. मात्र पॅव्लॉवच्या असंही लक्षात आलं की कधी कधी अन्न देण्यापूर्वीच लालोत्पादन किंवा लाळेची निर्मिती व्हायला सुरुवात व्हायची. म्हणजेच कधी कधी असं व्हायचं की कुत्रा जेव्हा फक्त अन्न बघायचा, त्याच्या दृष्टिक्षेपात फक्त अन्न जेव्हा यायचं तेव्हा देखील लालोत्पादन व्हायचं. किंवा जी अन्न घेणारी व्यक्ती आहे तिच्या पावलांचा आवाज आल्यानंतर देखील लाळेची निर्मिती व्हायला सुरुवात व्हायची. आणि तिथून असं लक्षात आलं की हा अध्ययित प्रतिक्रिया, जी आधीची अनअध्ययित होती, जी न शिकलेली होती, जी इनव्हॉलंटरी होती, त्या प्रतिक्रियेबरोबर साहचर्य निर्माण झालं. ते म्हणजे इनव्हॉलंटरी किंवा न शिकलेली अनैच्छिक अशी प्रतिक्रिया होती, अन्न तोंडात घातल्यानंतर लाळ निर्मिती होणं. त्या प्रतिक्रियेबरोबर न शिकलेल्या अशा प्रतिक्रियेबरोबर या विशिष्ट प्रतिक्रियेची सांगड घातली जाऊ लागली. आणि त्यामुळे हा जो अनलर्न, ही जी अनअध्ययित अशी प्रतिक्रिया होती, त्या प्रतिक्रियेचं अभिसंधित अशा प्रतिक्रियेमध्ये रूपांतर झालं, सांगड घातली गेली, अभिसंधान साधलं गेलं. आणि त्यामुळे अन्न मिळण्यापूर्वीच असं काही उद्दीपन जसं की पावलांचा आवाज, या उद्दीपनामुळे हे जे उद्दीपन आहे याला देखील लाळ निर्मितीची, लालोत्पादनाची प्रतिक्रिया येऊ लागली. पॅव्लॉव यांना सुरुवातीला असं काहीतरी, त्यांनी याला सायकिक रिफ्लेक्स असं म्हटलेलं आहे की मानसिक पातळीवर काहीतरी गडबड घडली आणि त्या गडबडीमधून अशा पद्धतीचा प्रतिक्षेप हा येऊ लागला. आणि जो प्रयोगशाळेमध्ये प्रयोगासाठी घेतलेला जो कुत्रा होता, त्या कुत्र्यामध्ये अशा स्वरूपातले प्रतिक्षेप निर्माण होऊ लागले. आणि जरी एखादं दुसरं उद्दीपक असलं, जसं की माणसाच्या पावलांचा आवाज, अन्न नाहीये तरी देखील लालोत्पादन होत असायचं. आणि ही जी प्रतिक्रिया येत होती ती प्रतिक्रिया प्रत्यक्ष अन्न दृष्टीस पडल्यानंतर किंवा जी व्यक्ती त्या अन्नाला अन्न देणारी, त्या कुत्र्याला अन्न देणारी होती, ती व्यक्ती दृष्टीस पडल्यानंतर म्हणजेच नक्कीच खाण्याशी संबंधित काहीतरी आहे हा शोध लागत असताना याचं अत्यंत मानसिक पातळीवर दिलं जाणारं
जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण दिलं जात होतं. मात्र पॅव्लोव यांनी पुन्हा या स्पष्टीकरणाच्या जागेवर वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक असं स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. पॅव्लोवचा पहिला प्रयोग होता जो कुत्र्यांबरोबरचा होता, तो अत्यंत सोपा होता. त्याने एक ब्रेडचा तुकडा हातामध्ये धरला आणि तो कुत्र्याला दाखवला. त्याला खायला घालण्यापूर्वी तो प्रत्यक्षामध्ये लांबून फक्त दाखवला. कधीतरी असं व्हायला लागलं, थोड्या कालावधीनंतर असं होऊ लागलं की जेव्हा जेव्हा कुत्रा हा ब्रेड बघत असे तेव्हा तो लालोत्पादन करत असे. आणि त्यामुळे सर्वसाधारणतः जेव्हा ब्रेड किंवा अन्न तोंडामध्ये घेतलं जातं तेव्हा जो लालोत्पादनाचा प्रतिक्षेप आहे तो प्रतिक्षेप हा नैसर्गिक प्रतिक्षेप आहे, ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे आणि त्याच्यासाठी कोणत्याही पद्धतीने अध्ययन घडण्याची आवश्यकता नाही. मात्र हा जो प्रतिक्षेप आहे या प्रतिक्षेपाला पॅव्लोव यांनी जन्मजात किंवा अनअभिसंधित प्रतिक्षेप असं म्हटलेलं आहे. मात्र हळूहळू अनेक वेळा असं घडल्यानंतर आधी अन्न दृष्टीस पडत आहे आणि त्यानंतर ते प्रत्यक्षात खायला मिळत आहे. असं घडल्यानंतर केवळ अन्न दृष्टीस पडल्यानंतर जे लालोत्पादन व्हायला लागलं ते मात्र अशा स्वरूपातलं नैसर्गिक प्रतिक्षेप नव्हता, अशा स्वरूपातली नैसर्गिक प्रतिक्षिप्त क्रिया नव्हती, पण ती अध्ययित प्रतिक्रिया होती, ती शिकलेली प्रतिक्रिया होती. याच प्रतिक्रियेला पॅव्लोव यांनी अभिसंधित प्रतिक्षेप कंडिशन्ड रिफ्लेक्स असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे ही प्रतिक्रिया कोणत्याही पद्धतीने मानसिक नाही असं देखील पॅव्लोवचं पूर्वीचं जे मत होतं ते आता ही कोणतीही प्रतिक्रिया मानसिक नाही आणि त्यामुळे हा जो प्रतिक्षेप आहे याला पॅव्लोव यांनी कंडिशनल रिफ्लेक्स किंवा अभिसंधित प्रतिक्षेप असं म्हटलेलं आहे. कारण हा प्रतिक्षेप कशावर अवलंबून आहे तर कुत्र्याच्या नजरेसमोर अन्न येणं आणि त्याच्याच बरोबरीनं त्या पाठोपाठ ते त्याला खायला मिळणं. ह्या ज्या दोन घटना आहेत या दोन घटनांमध्ये काहीतरी संबंध निर्माण होतो आणि त्या संबंधांनुसार हे साहचर्य जे आहे ते साहचर्य निर्माण होतं. परिणामतः केवळ अन्न दिसता क्षणी किंवा अन्न घेणारी व्यक्तीच्या पावलांचा आवाज आल्यानंतर लालोत्पादन किंवा लाळेची निर्मिती ही होत असे. आणि ही जी प्रतिक्रिया आहे यालाच पॅव्लोव यांनी अभिसंधित प्रतिक्षेप किंवा अभिसंधित प्रतिक्रिया असं म्हटलेलं आहे. हे एकूणच जे मांडलं गेलं याची साधारणतः एक मूलभूत रचना पाहिली तर त्या आधारे काही तत्व आपल्याला लक्षात येतात. त्याच्यातलं पहिलं तत्व असं आहे की ही जी अभिसंधानाची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेद्वारे आपल्याला विशिष्ट प्रतिक्रिया कशी आत्मसात केली जाऊ शकते आणि त्या प्रतिक्रिया आत्मसात होत असताना त्याचं मापन हे कशा पद्धतीने करता येऊ शकतं हे आपल्याला दिसून येतं. पण तितकंच नाही तर हे जी साहचर्य निर्माण झालेली आहेत, ही जी प्रतिक्रिया आत्मसात केलेली आहे त्याचं विस्मरण देखील करता येतं. यासाठी पॅव्लोवने प्रायोगिक पद्धतीमध्ये ज्या पूर्वी मांडलेल्या साहचर्याचे सिद्धांत होते जसं की डेव्हिड ह्यूम, जेम्स मिल, त्याचबरोबर जॉन स्ट्युअर्ट मिल यांनी जी स्पष्टीकरणं दिली होती
त्या स्पष्टीकरणांच्याच आधारे पॅव्लोव यांनी शरीरशास्त्रीय अशा पद्धतीच्या प्रतिक्षेपीय पद्धतींचा वापर केला आणि त्यामध्ये पॅव्लोवने मांडलेली ही जी अभिसंधानाचा सिद्धांत आहे त्या अभिसंधानाच्या सिद्धांतानुसार कोणत्याही प्रकारच्या मानसिक पातळीवर संरचनांची आवश्यकता नाही. त्याऐवजी जी चेतासंस्था आहे आणि प्रामुख्याने जे प्रमस्तिष्क बाह्यक आहे त्या प्रमस्तिष्क बाह्यकाद्वारे प्रतिक्षेपवादाला इथे आधार मिळतो. आणि त्यामुळे पॅव्लोव म्हणतात की त्यामध्ये मानसिक संरचनांची आवश्यकता नाही. मानवाची चेतासंस्था आणि मानवाचा प्रमस्तिष्क बाह्य यांची रचना जी आहे त्यामुळे अशा स्वरूपातल्या प्रतिक्रिया या निर्माण होतात. परिणामतः हा जो प्रतिक्षेपवाद मांडलेला आहे त्याला पुरेसे असे पुरावे त्या ठिकाणी उपलब्ध झाले. यासाठी त्यांनी अत्यंत नियंत्रित, काटेकोरपणे नियंत्रित अशी प्रायोगिक रचना ही त्यांनी मांडली. त्या परिस्थितीमध्ये अभ्यास करण्याच्या दृष्टीने विशिष्ट प्रकारच्या उच्चतर अशा चेतीय कृतींचा देखील अभ्यास केला आणि त्याचबरोबर ज्या पद्धती त्यांनी मांडल्या होत्या त्या पद्धती प्रायोगिक परिस्थितीमध्ये विविध प्रकारच्या परिस्थितीजन्य उद्दीपकांना नियंत्रणाखाली ठेवून विशिष्ट प्रतिक्रिया निर्माण करत असताना त्यामध्ये होणारा बदल हा पद्धतशीररित्या त्यांनी अभ्यासला आणि त्यामुळे हे अशा पद्धतीचं जे शोध आहेत किंवा अशा पद्धतीचा जो अभ्यास आहे तो वर्तनाच्या अभ्यासासाठी महत्वपूर्ण ठरला. पॅव्लोव यांनी विशिष्ट येणारा उद्दीपक आणि त्याच्या पाठोपाठ येणारी प्रतिक्रिया याच्यामध्ये जे सातत्य आहे त्या सातत्यामधील जो संबंध आहे त्या संबंधांना जास्त महत्व दिलं आणि त्या आधारे अत्यंत विशिष्ट साहचर्य निर्माण करण्याच्या बाबतीतली जी प्रामुख्याने तत्व मांडली गेली त्या तत्वांसाठी काही पुरावे देखील त्यांनी उपलब्ध करून दिले. परिणामतः मानसशास्त्र हे एक महत्वाचं अभ्यासाचं क्षेत्र, शास्त्र म्हणून पुढे त्याला एका पद्धतीने चालना मिळाली असं म्हणता येईल. पॅव्लोव यांच्या अभ्यासाप्रमाणेच एडवर्ड ली थॉर्नडाईक हे देखील अध्ययनाशी संबंधित साहचर्यवादावर आधारित अशा पद्धतीचं काम करणारे मानसतज्ञ त्यांनी जी प्रणाली मांडली ती प्रणाली या साहचर्यवादाचं अत्यंत अचूक प्रतिनिधित्व करणारी होती असं म्हटलं जातं. या संदर्भातलं अत्यंत महत्वाचं संशोधन आणि ते संशोधन करण्यासाठी त्यांनी प्राण्यांच्या मानसशास्त्राचा विकास केला. थॉर्नडाईक यांनी अत्यंत यांत्रिकी पद्धतीने वस्तुनिष्ठ असा अध्ययनाच्या सिद्धांतावर भर दिला. त्यांनी प्रामुख्याने व्यक्तीच्या बाह्य वर्तनावर भर दिला. थॉर्नडाईकचा असा विश्वास होता की मानसशास्त्रामध्ये वर्तनाचा अभ्यास करत असताना किंवा मानसशास्त्राने वर्तनाचाच अभ्यास करावा. मानसिक घटक किंवा व्यक्तीचे जाणीवेच्या पातळीवरचे अनुभव याही पेक्षा मानवी वर्तनाचा अभ्यास होणं मानसशास्त्रामध्ये अधिक आवश्यक आहे. आणि त्यामुळे त्यांनी अध्ययन ही संकल्पना किंवा या संकल्पनेचा अर्थ लावत असताना उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांच्यामधलं
मूर्त स्वरूपातील बंध किंवा यांच्यामधले मूर्त स्वरूपातील कनेक्शन्स यालाच अध्ययन असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे उद्दीपक आणि प्रतिक्रिया या दोन घटकांना अधिक महत्व दिलं गेलं. हे जे एडवर्ड ली थॉर्नडाईक आहेत, यांना मानसशास्त्राच्या इतिहासामध्ये त्यांचं जे काम आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे असं म्हटलं जातं. त्यांनी जी पद्धती मानवी मनापेक्षाही प्राण्यांच्या मनाचं विश्लेषण करण्याची जी पद्धती मांडली, त्या पद्धतीमुळे प्राण्यांचं अध्ययन कसं घडू शकतं याच्या अभ्यासाला चालना मिळाली. थॉर्नडाईक यांनी हे जे अमेरिकन मानसशास्त्रामध्ये अध्ययनाच्या सिद्धांताच्या उदयाला चालना दिली. त्यांचा जो फोकस होता किंवा त्यांचा जो भर होता तो संशोधनामधील वस्तुनिष्ठतेवर होता. आणि त्यामुळे वर्तनवादावर सुरुवातीच्या काळात थॉर्नडाईक यांच्या कामाचा खूप महत्वपूर्ण असा प्रभाव दिसून येतो. वॅटसन असं म्हणतात की वर्तनवादाचे प्रणेते किंवा वर्तनवादाचे संस्थापक कोण आहेत, तर ते थॉर्नडाईक आहेत आणि त्यांचं संशोधन आहे. आणि त्यामुळे वर्तनवादाचा जो पाया रचला गेला तो प्रामुख्याने थॉर्नडाईक यांच्या संशोधनामुळे. 1998 साली अमेरिकन सायकोलॉजिस्ट या नियतकालिकामध्ये एक विशेष असं सेक्शन करण्यात आलं. या विशिष्ट किंवा विशेष सत्रामध्ये किंवा भागामध्ये थॉर्नडाईक यांचा जो विद्यावाचस्पती प्रबंध होता, डॉक्टरल थिसिस होता, डेझर्टेशन होतं, त्याच्या शताब्दीचं साजरा करण्यासाठी म्हणून असं त्या अमेरिकन सायकोलॉजिस्ट या जर्नलमध्ये त्याचा एक विशेष भाग होता. प्राण्यांच्या बुद्धिमत्तेशी संबंधित जे थॉर्नडाईक यांनी काम केलं होतं त्या कामाच्या शताब्दी साजरे करण्यासाठी म्हणून एक विशिष्ट सेक्शन अमेरिकन सायकोलॉजिस्ट नावाच्या ज्या नियतकालिकामध्ये एक विशिष्ट सेक्शन तिथे दिलं गेलं होतं. या भागामध्ये थॉर्नडाईक यांचा उल्लेख मानसशास्त्रातील अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून केलं गेलं होतं आणि ज्यांनी केवळ अंदाज बांधण्याच्या पलीकडे जाऊन थॉर्नडाईक यांनी प्रायोगिकीकरणाकडे मानसशास्त्र वळवलं असं म्हटलं गेलं होतं. ज्यांनी स्पेक्युलेशन्स कडून एक्सपेरिमेंटेशन कडे मानसशास्त्र शिफ्ट केलं, मानसशास्त्र स्थलांतरित केलं. थॉर्नडाईक यांनी त्यांनी मांडलेली ही जी प्रायोगिकीकरणाचा दृष्टिकोन त्यांनी मांडला होता, त्या प्रायोगिकीकरणामध्ये प्रामुख्याने थॉर्नडाईक असं म्हणतात की मानवी मन जे आहे त्या मानवी मनामध्ये विविध प्रकारच्या अशा बंध हे तयार झालेले आहेत. आणि हे जे बंध आहेत ते बंध कशावर अवलंबून असतात किंवा ते बंध किती घनिष्ठ असतील हे कशावर अवलंबून आहे, तर एक म्हणजे विशिष्ट परिस्थिती, त्या परिस्थितीमधले घटक आणि त्या परिस्थितीमध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या रचना. आणि त्यामुळे यावर आधारित मानवी मनामध्ये विशिष्ट प्रकारचे बंध हे तयार होत असतात. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा घटक आणि तो म्हणजे कोणत्या स्वरूपातली प्रतिक्रिया विशिष्ट परिस्थितीमध्ये दिली जाते. ती प्रतिक्रिया देण्यासाठी त्या प्रयुक्ताची, त्या व्यक्तीची, त्या प्राण्याची कितपत तयारी आहे, त्यानुसार त्या प्रतिक्रियेला आधार मिळतो किंवा ती प्रतिक्रिया फॅसिलिटेट केली जाते, ती प्रतिक्रिया अवरुद्ध केली जाते किंवा त्या प्रतिक्रियेची विशिष्ट दिशा ठरते.
म्हणजेच रेडीनेस टू रिस्पॉन्ड, प्रतिक्रिया देण्याची तयारी, हा घटक देखील विशिष्ट परिस्थितीमध्ये बंध निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरतो. त्यानंतर ते पुढे असंही म्हणतात की प्रत्येक प्रकारचे साहचर्य, प्रत्येक प्रकारचे बंध याचा शोध लावला जाऊ शकतो आणि या शोधामधून मानवी वर्तन हे समजून घेता येऊ शकतं. आणि त्यामुळे सुरुवातीला असलेला तत्वज्ञानावर आधारित जो साहचर्यवाद मांडला होता, त्या साहचर्यवादाच्याही पुढे जाऊन त्यांनी विविध प्रकारच्या विचार किंवा विशिष्ट प्रकारच्या कल्पना यावर भाष्य करण्यापेक्षाही वस्तुनिष्ठपणे परीक्षण करता यावं आणि त्यामुळे मानवी वर्तनावर त्यांनी जास्त भर दिला. आणि म्हणून विशिष्ट परिस्थिती आणि दिली जाणारी प्रतिक्रिया यांच्यामधला जो बंध आहे तो बंध किती घट्ट असेल, जी कनेक्शन्स आहेत ती किती घट्ट असतील यावर भर देण्यात आला. आणि त्यामुळे वस्तुनिष्ठतेच्या चौकटीमध्ये मांडलेला असा एक सिद्धांत म्हणता येईल. त्यांनी मानसिक प्रक्रियांच्या संदर्भामध्ये हा जेव्हा सिद्धांत मांडला तेव्हा त्या सिद्धांताच्या बाबतीमध्ये वस्तुनिष्ठ निरीक्षण करत असताना समाधानाची स्थिती आणि त्याच्याच बरोबरीनं असमाधानाची स्थिती याचा देखील प्राण्यांच्या संदर्भामध्ये, प्राण्यांच्या वर्तनाच्या संदर्भामध्ये प्रायोगिक अभ्यास मांडण्याचा प्रयत्न केला. पण तरी सुद्धा हा जो मांडलेला सिद्धांत आहे तो अत्यंत मानसिक पातळीवर काय घडामोडी होत असतील अशा स्वरूपातला हा सिद्धांत होता. आणि त्यामुळे यापूर्वी जे मानसिक संरचनांच्या संदर्भामध्ये रोमॅन किंवा मॉर्गन यांचे झालेले अभ्यास होते तो प्रभाव देखील थॉर्नडाईक यांच्या कामामध्ये दिसून येतो. वस्तुनिष्ठपणे प्राण्यांच्या वर्तनाचा विश्लेषण करत असताना त्यांनी काही व्यक्तिनिष्ठ असं परीक्षण देखील तिथे मांडलं होतं. आणि त्यामुळे जाणीवेच्या पातळीवर असणारे अनुभव प्राण्यांच्या बाबतीमधले त्याबद्दल देखील त्यांनी काही मतं मांडली. थॉर्नडाईकने मांडलेल्या एकूणच संशोधनाला काहीसा एक मानसिक असा टच असला, एक मानसिक अशी झळाळी असली तरी सुद्धा त्यांनी यांत्रिकी परंपरा मात्र त्यांच्या प्रायोगिकीकरणामध्ये यांत्रिकी परंपरेचा मात्र अवलंब केला. त्यांचं असं म्हणणं होतं की मानवी वर्तन किंवा प्राण्यांच्या वर्तनाचा अत्यंत सोप्या अशा घटकांमध्ये रूपांतर करता आलं पाहिजे आणि हे घटक जे आहेत ते उद्दीपक प्रतिक्रिया अशा एककांच्या स्वरूपामध्ये अभ्यासता आले पाहिजे. ब्रिटिश तत्वज्ञानाने किंवा ब्रिटिश अनुभववादी अशा तत्वांच्या आधारे त्यांनी देखील इथे विश्लेषणात्मक आणि यांत्रिकी अशा स्वरूपाच्या विश्लेषणाला महत्व दिलं होतं. त्यांनी असंही सूचित केलं की मानवी वर्तन जे आहे ते मानवी वर्तन हे उद्दीपन आणि किंवा वर्तनामधले घटक कुठले आहेत तर ते जे घटक आहेत ते उद्दीपन, प्रतिक्रिया अशा एककांच्या स्वरूपामध्ये आपल्याला मोजता येऊ शकतात. आणि त्यामुळे जेव्हा एखादं क्लिष्ट स्वरूपातलं वर्तन निर्माण होतं तेव्हा ते वर्तन निर्माण होत असताना त्याच्या मागे ह्या मूलभूत आणि विशिष्ट प्रकारच्या रचना, विशिष्ट प्रकारचे घटक हे त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. थॉर्नडाईक यांनी अध्ययन किंवा अध्ययनाच्या संदर्भामध्ये जो दृष्टिकोन विकसित केला त्यासाठी त्यांनी काही नियम देखील मांडले. आणि हे जे नियम मांडले होते ते नियम मांडत असताना त्यांनी परिणामांचा नियम देखील मांडला होता. आता हा परिणामांचा नियम काय सांगतो तर अशी कोणतीही कृती
जी विशिष्ट परिस्थितीमध्ये समाधान स्थिती निर्माण करते त्या परिस्थितीशी साहचर्य प्रस्थापित होतं. अशी कोणतीही कृती जी विशिष्ट परिस्थितीमध्ये समाधान स्थिती निर्माण करते अशा परिस्थितीशी त्या कृतीचं साहचर्य प्रस्थापित होतं आणि त्यामुळे ती परिस्थिती जेव्हा जेव्हा पुन्हा पुन्हा येते तेव्हा तेव्हा विशिष्ट कृती पुन्हा पुन्हा घडते. हाच परिणामांचा नियम आहे. यालाच लॉ ऑफ इफेक्ट असं म्हटलेलं आहे. त्याच्या विरुद्ध काय? तर अशी कोणतीही कृती जी विशिष्ट परिस्थितीमध्ये केल्यामुळे असुखकारक, असमाधानकारक अशी परिस्थिती निर्माण होत असते, त्यामुळे त्या परिस्थितीशी साहचर्य प्रस्थापित होत नाही आणि परिणामतः अशी परिस्थिती जरी पुन्हा उद्भवली तरी सुद्धा विशिष्ट कृती मात्र केली जात नाही, कारण तिथे काही विशिष्ट परिणाम हे घडून आलेले असतात. असा हा परिणामांचा नियम थॉर्नडाईक यांनी मांडला. आणि मग त्याच्याच बरोबरीनं सरावाचा नियम किंवा वापर किंवा न वापरण्याच्या संदर्भातला असा नियम देखील थॉर्नडाईक यांनी मांडला. आता हा नियम काय सांगतो? तर हा नियम असं म्हणतो की विशिष्ट परिस्थितीमध्ये जी प्रतिक्रिया दिली जाते ती प्रतिक्रिया त्या परिस्थितीशी साहचरित होते आणि मग जितकी वारंवार, जितकी पुन्हा पुन्हा विशिष्ट परिस्थितीमध्ये ती प्रतिक्रिया दिली जाईल तितक्या घनिष्ठपणे, तितक्या तीव्रपणे ती प्रतिक्रिया त्या परिस्थितीबरोबर साहचरित होते. मात्र एखादी प्रतिक्रिया एखाद्या परिस्थितीमध्ये न दिल्यामुळे, ती पुन्हा पुन्हा न दिल्यामुळे मात्र हे जे साहचर्य आहे ते किंवा हा जो बंध आहे हा काहीसा सुटा व्हायला लागतो. म्हणजेच ती परिस्थिती आणि ती प्रतिक्रिया यांच्यामध्ये साहचर्य हे राहत नाही. थोडक्यात सांगायचं किंवा अत्यंत सोप्या शब्दात सांगायचं तर जेव्हा जेव्हा विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट प्रतिक्रिया दिली जाते तेव्हा ती प्रतिक्रिया अधिक दृढ होते किंवा ती अधिक स्ट्रॉंग होते आणि ती पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता ही वाढते. थॉर्नडाईकने त्याच्या पुढे जाऊन बक्षिसांचा होणारा परिणाम विशिष्ट प्रतिक्रियेवर त्याचा देखील अभ्यास केला आणि त्यामुळे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये मिळणारं बक्षीस हे समाधान स्थिती निर्माण करतं आणि त्यामुळे ती समाधानाची स्थिती किंवा ते मिळणारं बक्षीस हे ती प्रतिक्रियाची पुनरावृत्ती करण्यासाठी किंवा ती विशिष्ट प्रतिक्रिया पुन्हा पुन्हा घडवण्यासाठी कारणीभूत ठरतं. या संदर्भामध्ये अत्यंत विस्तृत अशा प्रकारचं संशोधन मानवाच्या संदर्भात देखील किंवा मानवी प्रयुक्तांच्या बाबतीत देखील करण्यात आलं. थॉर्नडाईक यांनी पुन्हा मानवाच्या बाबतीमध्ये देखील हा जो परिणामांचा नियम आहे हा पुन्हा तपासून पाहिला आणि त्या अभ्यासांमधून किंवा त्यामधून देखील असं लक्षात आलं की मानवाच्या बाबतीत देखील ज्या ज्या प्रतिक्रियेला बक्षीस मिळतं त्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या पुन्हा पुन्हा घडतात. परिणामतः तो जो बंध आहे तो अधिक दृढ होतो. त्या तुलनेने ज्या प्रतिक्रियांना शिक्षा मिळते अशा प्रतिक्रिया मात्र किंवा अशा कृती मात्र टाळल्या जातात. परिणामतः त्या पुन्हा पुन्हा न केल्यामुळे परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांच्यामधला जो बंध आहे तो तितकासा घट्ट, तितकासा दृढ असा होत नाही आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीस आणि शिक्षा या दोन गोष्टींवर पुढच्या अध्ययनाच्या सिद्धांतामध्ये, पुढच्या अध्ययनाच्या अभ्यासांमध्ये भर दिला गेला. विशिष्ट वर्तन वारंवार घडण्यासाठी निश्चितपणे बक्षिसाची किंवा शिक्षेची भूमिका काय असू शकते
या संदर्भात थॉर्नडाईकच्या अभ्यासामधून पुढे अनेक प्रकारे पुढील उपचारांसाठी किंवा पुढील अभ्यासासाठी चालना मिळालेली दिसते. अशा पद्धतीने एडवर्ड थॉर्नडाईक यांचं काम मानसशास्त्रातल्या संशोधनाच्या संदर्भामध्ये किंवा अध्ययनाच्या सिद्धांतांमधलं अत्यंत महत्वाचा असा लँडमार्क आहे, अत्यंत प्रभावी असं काम आहे असं म्हटलं जातं. आणि प्राणी मानसशास्त्राच्या संशोधनाला त्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली होती. वर्तनाच्या अभ्यासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संशोधनं ही त्याच्या पुढे केली गेली. अशा पद्धतीने पॅव्लोव, थॉर्नडाईक आणि त्याचबरोबरीनं एबिंगहॉस यांचं अध्ययनाच्या संदर्भातलं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे. मानसशास्त्राच्या अभ्यासकांनी, मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते नाकारून चालणार नाही. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. थँक्यू.